नमस्कार मंडळी. रविवार असल्यामुळे जर लेटच उठलो तरी पण गडबडीनं आवरून घरच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. मग जरा म्हणलं मंडळात आवरायला तयार केली. पण आज विषय असा होता की आमच्या गणपतीत होता आज महाप्रसाद. त्यामुळे सकाळी तर कोण आलं नव्हतं, पण संध्याकाळी मात्र लोक जाम येणार ही तर गॅरंटी. मग सगळं आवरून बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मी दर्शन घेऊपर्यंत मागणं डेपुटी पण आलं. मग त्यांनी पण गणपतीचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाला मेन होता खीर. मग खीर लागणार होतं मोठं बघून. मंगेश बारकी बारकी पोर घेऊन गेला, पण मोठंच बघून घेऊन आला आणि त्यात पावसाचं वातावरण झालं होतं. मग आता खिरीसाठी असा निवारा केला बाबा मस्तपैकी, जेणेकरून पाऊस लागणार नाही. कधी 11ला शिजत घातलेली खीर 4 वाजता अशी मस्तपैकी शिजली होती बघा, रबरबीत वाणी. आणि हे भात फुगून टम्म होऊन माझ्याकडे बघाल. आमटीच तर काय विचारून लाल भडक होऊन माझ्याकडे बघाल ती वाईट पैकी. मग बाप्पांची आरती तेवढी झाली. ऐसा शंकर शोभे उमावेला जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली आणि मी आचारी पहिल्यांदा बसलाय बघा, कशी टेस्ट झाल्या बघायला. आणि गर्दी झाल्यामुळे असं खाली पण पंगत मांडायला लागल्या आणि लेडीज फर्स्ट म्हणून लेडीज म्हणले आता आम्ही वर बसणार, त्यामुळे बायकांना टेबलावर बसवलं आणि लिंबूचे रस कॉन्ट्रॅक्ट तिघांनी घेतलं होतं बघा. आणि जेवण तर फर्स्ट क्लास झालं होतं, त्यामुळे निवार खीर वरपली मी तर. लिंबू संपल्यानंतर लिंबू आता कधी चिरायचं म्हणून याक्यानं डोकं चालवली. त्यानंतर आमच्या मंडळातील गौरी कुंभारकर हिचा वाढदिवस होता. असं पहिल्यांदा झालं होतं की मंडळात गणपती मूर्ती बसवल्यानंतर पहिल्यांदा कोणाचा वाढदिवस आला होता. मग तिचा वाढदिवस सर्व सदस्यांनी जोरातच साजरा केला. वाढदिवस होईपर्यंत महाप्रसाद पण आवरला होता. मग सगळ्या बायका आल्या भांड्या धुवायला. आता भांडी कशा धुतात बघा बायका. आणि बायका म्हणाल त्या व्हिडिओ करू नको, तरी पण मी केलाच. भांडी तर असली धुतली होती, एवढं रात्री सुद्धा चाक 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 चमकाल ती. भांडी धुतल्यानंतर बायकांनी धरला गौरीचा फेरा. त्यांचं बघून आमच्या नान्याने ब्रेक डान्सच चालू केला आणि सोबतीला घेतल्या मैत्रीण. मग दोघींनी काय बुकनाच हो. इकडे यांचा डान्स चालू तर एकानं आणलं पान, एकानं आणलं सुपारी, एकानं आणलं कात आणि बसली मग विड्याची पंगत. प्रत्येकानं चोचच रंगवली आणि चोच रंगल तशा रंगल्या गप्पा पण. मग काय 1.5 तास कधी गेला कळलाच नाही. कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.